राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। तर योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांना तहसीलदाराच्या मार्फत दिनांक 16 जून रोजी निवेदन सादर करण्यात आलं। बाळापूर तहसीलदार वैभव फरतारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे बाळापूर तालुका अध्यक्ष शिवाजी म्हैसेसह आदींनी निवेदन सादर केलं। योजनेतील 2019 ते 2026 दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाची 2 लाख रुपयांचा पीक कर्ज माफीचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। मात्र ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। 2019 मध्ये राज्यातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला। याचाच अर्थ यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ 33 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाहीये। योजनेत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांहून अधिक आहे त्यांनी एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाखावरील रक्कम भरली तरच त्यांना 2 लाखावरील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तसंच ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमुक्तीचा लाभ घेतला आणि त्यांच्याकडे कर्ज हे 50,000हून अधिक आहे त्यांनी उर्वरित रक्कम भरल्यानंतरच त्यांना 50,000 रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। योजनेतील अटीनुसार ज्या शेतकऱ्यांनी 2022, 23, 24 आणि 25 यापैकी कोणत्याही 2 वर्षाची वेळेत परतफेड केली असेल त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। मात्र प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी 2025-26 तसेच 26-27 चे पीक कर्ज भरलेलं आवश्यक आहे। याचाच अर्थ ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हवं आहे त्या शेतकऱ्यांनी आधीच्या 2 वर्ष आणि 2025-26 तसंच 2026-27 असे एकूण 4 वर्षांचं कर्ज भरणं आवश्यक आहे। आणि हे सगळं सादर करण्यात आलेल्या निवेदनातही म्हणण्यात आलंय। निवेदन सादर करतेवेळी शिवाजी म्हैसने, निसार भाई, अनंता बुले, अखिल, ठेकेदार गोपाळ धुमाळे, पुरुषोत्तम कराळे, गजानन वाकळे, मंगेश मांगटे, अनंता बोरसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जी नुकतीच अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना शासनाने जाहीर केली ती कर्जमाफी योजना अत्यंत शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे, फसवी आहे। अत्यंत जाचक अटी आणि शर्ती लावून ही योजना आणण्यात आली। खऱ्या अर्थानं यामधून हे सिद्ध होते की सरकारची शेतकऱ्यांबद्दलची नियत ठीक नाही, त्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही आहे। शेतकऱ्यांना हाल करून त्यांना देशोधडीला लावण्याचं हे सरकारचं षडयंत्र आहे। कदाचित शेतकऱ्यांबद्दलचा हा राग व्यक्त या कर्जमाफीतून झाला की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे। म्हणून आदरणीय आमचे नेते रोहितदादा पवारांनी विठ्ठलाच्या पायरीजवळ बसून जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं त्या आंदोलनाला सुद्धा आमचा बाळापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। सोबतच बुलढाण्याला शेतकरी नेते रविकांत तुपकर सुद्धा उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, कर्जमाफीची मागणी आहे, ज्याच्या गटी त्यांनी रद्द कराव्यात आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या पद्धतीचा नवीन GR काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि जे शेतकऱ्यांचे मतं तुम्ही घेतले ज्या मागणीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तो शब्द त्यांनी पाळावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही कळकळीची विनंती आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे। म्हणून आपल्याला थोडी जरी काही असेल, आपल्यामध्ये नीतिमत्ता जागृत असेल, आपल्यात माणुसकी जागृत असेल, शेतकऱ्यांबद्दल काही संवेदना असतील तर आपण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी ही आग्रही मागणी आमच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केली आहे। सत्यशोधक न्यूज शाळाकरिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.